मराठा विद्याप्रसारक समाज यांच्याद्वारे सुरू असलेल्या KRT कला व वाणिज्य महाविद्यालय वणी जिल्हा नाशिक येथील समाजशास्त्र विभाग व IQAC विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ह्या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये आपल्या सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो आणि महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आजचा जो विषय आपण दिलेला आहे की कोविड-19 आणि उच्च शिक्षणावरील त्याचे परिणाम या संदर्भाने आपण आज चर्चा करणार आहोत। या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SV पाटील सर, उपप्राचार्य डॉक्टर YM साळुंखे सर, तसेच समाजशास्त्र विभाग प्रमुख माझे विद्यार्थी डॉक्टर PM कांबळे सर, राजेंद्र घोलप सर, पूजा गांगर्डे मॅडम आणि दुसरे साधन व्यक्ती असलेले आमचे मित्र UP वरून इथं जॉईन झालेले आहेत असे डॉक्टर संजय कुमारजी सर आणि उपस्थित असलेले महाविद्यालयातील प्राचार्य सर्व प्राध्यापक तसेच महाविद्यालयातील समाजशास्त्र विषयाचे विद्यार्थी आणि सर्व उपस्थित असलेल्या प्राध्यापक बांधवांनो, आपण पाहिलं की मागील मार्च महिन्यामध्ये 2020 मध्ये कोविड-19 ची परिस्थिती ही निर्माण झाली आणि आपल्याला माहित आहे की भारतामध्ये पहिला रुग्ण जानेवारी 2020 मध्ये सापडला आणि त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे की आपण जवळपास 24 मार्च 2020 ला हे महाराष्ट्र देशामध्ये पूर्णतः लॉकडाऊन हे घोषित करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर अनेक प्रकारचा प्रश्न हे समाज व्यवस्थेमध्ये निर्माण झाले। लॉकडाऊन झाल्यानंतर कोविड-19चा विषाणू आढळल्यानंतर आपण सर्वजण लॉकडाऊनमध्ये घरामध्ये बंद होतो आणि मग आपण एकीकडे म्हणत होतो की मानव हा समाजशील प्राणी आहे, मानवाला समाजाशिवाय पर्याय नाही, समाजामधून अनेक बाबी आपण शिकत असतो किंवा समाजामध्ये आपण राहत असतो। मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर समाजामधल्या प्रत्येक घटकांवरच ह्या कोविड-19चा परिणाम हा झालेला आपल्याला दिसून येतो की कोविड-19चा जे परिणाम झाला तो आपल्याला लक्षात येतो की कोविड-19 मुळे सर्व क्षेत्र मग अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात आणि मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक घटक कोणती संस्था त्यामधून सुटलेली नाही, धर्मसंस्था सुटली नाही, राज्यसंस्था नाही, अर्थसंस्था नाही, कुटुंब संस्था नाही। आपण समाजशास्त्राच्या अभ्यासक या नात्याने जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येते की प्रत्येक सामाजिक संस्थेवर त्याचे परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात आणि मग धर्मसंस्था, अर्थसंस्था, राज्यसंस्था, शिक्षण संस्था सर्वांवर जेव्हा परिणाम झाले असं आपण सांगतो तेव्हा असं लक्षात येतं की समाजामध्ये व्यक्तीवर जो परिणाम झाला की याचा परिणाम हा शेवटी घटक सर्व संस्थांचा घटक हा व्यक्ती आहे आणि कुठेतरी एकलेपणाची भावना, कुठेतरी सामुदायिकतेच्या भावनेतून आपण एकलेपणाच्या भावनेमध्ये, आत्ममग्नाच्या भावनेमध्ये अशा पद्धतीने आपल्याला जावं लागू लागलं किंवा अशा प्रकारची स्थिती ही आपली निर्माण झालेली आपल्याला दिसून येते की एकलेपणा आला की जिथं आपण खुल्या समाजामध्ये राहणारे प्रत्येक व्यक्ती हा बंदिस्त समाजामध्ये जाऊन राहिला, बंदिस्त कुटुंबामध्ये गेला आणि मग त्याचे परिणाम हे झालेले आपल्याला दिसून येतात आणि मग आपण पाहिलं की यामध्ये आता अनेक आपण आपल्या जवळचे मित्र गमवावे लागलेले आहेत, आपल्याला अनेक प्राध्यापक गेले, डॉक्टर गेले किंवा समाजामध्ये काम करणारे अनेक आपले नातेवाईक आपल्याला ह्या कोविड-19च्या प्रभावामुळे गमवावे लागलेले आहेत आणि मग त्याचा परिणाम त्या कुटुंबावर झाला। कुटुंबातील प्रमुख जर गमवावा लागला असेल तर मग त्याचा परिणाम त्या कुटुंबावर, त्या सर्वच घटकांवर झालेला आपल्याला दिसून येतो। आता आपण पाहिलं की पहिली
पहिली आता आपण मला वाटतं की आपण आता सगळे तिसऱ्या लाट सुरू होणार, दुसरी लाट संपते अशा परिस्थितीमध्ये आहोत. आता आपल्या शासनाने 20 तारखेपासून महाविद्यालय सुरू करण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे. आणि मग पहिली लाट ही कुठून आली होती तर शहरातून आली. दुसऱ्या लाटेचा परिणाम ग्रामीण भागातल्या लोकांवर झाला. आणि तिसरी लाट आता आपल्याला माहिती आहे की ग्रामीण आणि शहरी अशी मिश्र स्वरूपाची येते की काय, अशा प्रकारची भीती ही आपल्या मनामध्ये निर्माण झाली. की लॉकडाऊन झाल्यामुळं आपण पाहिलं की जेव्हा लॉकडाऊन घोषित केलं तेव्हा आपण पाहिलं की पूर्वी काय होतं तर पूर्वी आपण रोजगार व्यवसायासाठी शहराकडून ग्रामीणमधून शहराकडे आपण जात होतो. गावातले लोक अनेक रोजगार उपलब्ध होईल या आशेने शहराकडे जात होते. वेगवेगळ्या कारणांसाठी जात होते, शिक्षणासाठी जात असतील किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी, रोजगाराच्या उपलब्धतेसाठी हे खेड्याकडून शहराकडे चला अशा प्रकारची धारणा ही त्या कालखंडामध्ये होती. परंतु कोविड-19चा महत्त्वाचा एक परिणाम झाला आणि कोविड-19ची लागण विषाणू आल्यामुळं आपल्याला माहीत आहे की शहराकडून खेड्याकडे चला अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. आणि मग अनेक मजूर असतील, अनेक शिक्षणासाठी गेलेली मुलं असतील, अनेक लोक असतील जे विदेशामध्ये होते, शहरामध्ये होते, त्यांनी आपली गावं ही जवळ केलेली आपल्याला दिसून येतात, गावाकडे गेलेली आपल्याला ती दिसून येतात. आणि मग त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मग आपल्याला माहिती आहे की गावाकडे आले तर पूर्वी काय होतं, जर साधारण शहरातला व्यक्ती आला तर आपण त्याचा मान सन्मान खेड्यामध्ये करायचे. सगळ्या कुटुंबाला वाटायचं की बाबा शहरात राहणारा व्यक्ती आपल्या घरी आलेला आहे, कुटुंबातला सदस्य आहे, त्याचा आपण पाहुणचार चांगला करायचो. परंतु कोविड-19मध्ये ही संधी आपल्याला उपलब्ध नव्हती. शहरातून जर आला तरी त्याला घरबंदी होती, त्याला गावबंदी होती, त्याला 14 दिवस बाहेर राहावं लागत होतं, शेतामध्ये राहावं लागत होतं. त्याला अशा पद्धतीची परिस्थिती ही निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि एकंदरीतच जेव्हा आपण पाहतो की सगळ्यांचेच प्रश्न निर्माण झाले, मजुरांचा प्रश्न निर्माण झाला, घरकाम करणाऱ्या महिलांचा प्रश्न निर्माण झाला, शिक्षण संस्थेमध्ये प्रश्न निर्माण झाले. असे अनेक असंख्य प्रश्न ह्या कोविड-19मुळे निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जे विकसित देश होते, विकसनशील देश होते, कोविड-19 ही काय फक्त भारतापुरती मर्यादित समस्या नाही आहे, तर जगामध्ये, पूर्ण जगामध्ये ह्या दुसऱ्या महायुद्धानंतर सगळ्यात मोठी समस्या म्हणून मला वाटतं ही कोविड-19ची आलेली आपल्याला दिसून येते. पूर्ण जगामध्ये ही व्यापलेली आहे. अनेक देशांमध्ये ह्या समस्येने ग्रस्त होते. मग ते विकसित देश असतील किंवा विकसनशील देश असतील, सर्वच देशांना याचा परिणाम हा झालेला आपल्याला दिसून येतो. आणि मग अनेक प्रश्न निर्माण झाले. आपल्याला माहित आहे की आज आपण भारतामधली परिस्थिती आज सुधारताना आपल्याला दिसते, महाराष्ट्रामधली परिस्थिती सुधारताना दिसते. कारण पूर्वी जसं आपण सांगितलं की मोठ्या प्रमाणावर आज लसीकरण झालेलं आहे. मला वाटतं की आजच्या परिस्थितीचा जर तुम्ही विचार केला तर जवळपास 1 करोड लोकांचं लसीकरण हे पूर्ण करण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. आजच्या परिस्थितीमध्ये रोजच्या 14,000 केसेसच भारतामध्ये सापडताना आपल्याला दिसून येत आहे. तर रिकव्हरीचा रेट हा 98% जास्त आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल की ही एकंदरीत परिस्थिती आज कोविड-19ची असलेली दिसून येते. दुसरं आपण पाहिलं की कोविड-19मुळे जे काही वेगवेगळ्या संकल्पना समोर आलेल्या आपल्याला दिसून येतात की समाजशास्त्राचे अभ्यासक किंवा आपण एक समाजातला घटक म्हणून याचाही आपल्याला विचार करावा लागेल की कधीही आपण अगोदर हे शब्द ऐकलेले नव्हते की आपण सॅनिटायझरचा सातत्याने वापर करणं, त्यानंतर आपल्याला माहिती आहे की सामाजिक अंतर, सोशल डिस्टन्सिंग हे शब्द आपण सामाजिक अंतराची संकल्पना नव्याने आली, टाळेबंदीची संकल्पना नव्याने आली, मास्कचा रोज दररोज आपण बाहेर जायचं असेल, गर्दीच्या ठिकाणी जायचं असेल तर मास्कचा वापर झाला पाहिजे, स्वच्छतेचे धडे आपण घेतलेले आपल्याला दिसून येतात. अशा अनेक नवीन क्वारंटाईन होणं, होम क्वारंटाईन होणं, अशा अनेक संकल्पना ह्या कोविड-19मुळे यामध्ये भर पडलेली आपल्याला दिसून येते. याचाही उल्लेख या ठिकाणी करावा लागेल. प्रामुख्याने आम्ही समाजशास्त्राचा विचार करतो तेव्हा जसं आज आपण शिक्षणाचा विषय घेतलेला आहे तसंच वैद्यकीय समाजशास्त्राची सुद्धा शाखा ही आमच्या समाजशास्त्रामध्ये विकसित झालेली आपल्याला दिसून येते. आणि वैद्यकीय समाजशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा अनेक संकल्पना ह्या बदललेल्या आहेत. आणि मग त्यामध्ये आपण पाहिलं की डॉक्टर, कंपाऊंडर,
डॉक्टर असतील, कंपाऊंडर असतील, नर्स असतील, यांचे नातेसंबंध, यांनी किती प्रमाणामध्ये यांना सेवा करावी लागली, अशा प्रकारची आपत्कालीन व्यवस्था जेव्हा निर्माण झाली तेव्हा आपल्याला माहीत आहे की डॉक्टरची परिस्थिती काय होती. हे सगळे वैद्यकीय समाजशास्त्राच्या संदर्भाने आपल्याला माहिती आहे की अनेक डॉक्टरांना जीव गमवावा लागलेला आहे. ते कोरोना योद्धा म्हणून आपण त्यांचा सत्कार करतो. त्यांनी अशा परिस्थितीमध्ये आपण जिथं घराच्या बाहेर आपण निघावं का नाही अशी परिस्थिती होती, तिथं डॉक्टर मात्र आपला जीव धोक्यामध्ये घालून आपल्या देशासाठी, आपल्या एक रुग्णसेवेसाठी ते सातत्याने प्रयत्नशील असलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून मला वाटतं की वैद्यकीय क्षेत्रामध्ये, वैद्यकीय समाजशास्त्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय समाजशास्त्राच्या अभ्यासाची व्याप्ती ही या कोविड-19च्या परिस्थितीमुळे वाढलेली आहे. नव्याने अभ्यासक्रम जेव्हा वैद्यकीय समाजशास्त्राचे तयार होतील तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की आपल्याला ह्या बाबींचा भर त्यामध्ये घालावा लागेल किंवा हा अशा पद्धतीचा अभ्यास हा वैद्यकीय समाजशास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला आता करता येईल. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगत होतो की वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत ह्या सगळ्या संस्थांवर याचा परिणाम झाला. शिक्षण संस्था, अर्थसंस्था, राज्यसंस्था, विवाह संस्था, धर्मसंस्था. आपल्याला माहित आहे की धर्मसंस्थेच्या बाबतीमध्ये तुम्ही पाहिलं की मी पाहिलं की गावाकडे गेलो तेव्हा अत्यंत धार्मिक असलेला व्यक्ती, वारकरी संप्रदायाचे व्यक्ती हे आपल्याला त्या दिवशी भेट झाल्यानंतर सांगू लागले की बाबा नाही आता मला नॉनव्हेज सुरू करायचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. म्हणजे धर्माचा संदर्भाने, धर्माने जे काही सांगितलेलं होतं म्हणजे आहार पद्धतीमध्ये सुद्धा लोकांचा बदल झाला की आपली जर प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर आपल्याला अशा पद्धतीने आहार घ्यावा लागेल, अशा पद्धतीचे वैद्यकीय सल्ला निर्माण झाले. आणि म्हणून धर्मसंस्थेवर देखील वेगवेगळे परिणाम झाले. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला हे दिलं. तर अशाच पद्धतीने मग शिक्षण संस्थेच्या संदर्भामध्ये काय झालं, शिक्षण संस्थेचा विषय आज आपण ठेवलेला आहे कांबळे सरांनी. आणि मग आज आपण शिक्षण संस्थेच्या संदर्भामध्ये थोडी चर्चा या ठिकाणी व्हावी या उद्देशाने मी आता बोलणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलं की सर्वजण मी सगळेजण आपण माध्यमाचा वापर करत असतो. आणि हे माध्यम वापरताना मला वाटतं की पूर्वी एक अमिताभ बच्चनची जाहिरात होती की जिथं रेंज म्हणजे जिथं काही पोहोचत नाही, शिक्षक पोहोचू शकत नाही, कोणी पोहोचू शकत नाही, आयडिया कंपनीची ही मोबाईलची मला वाटतं जाहिरात होती की जिथं कोणी नाही तिथं मग ही मोबाईलच्या माध्यमातून ती रेंज पोहोचून तिथं शाळा सुरू करण्याचं काम किंवा ही शाळा आपण सुरू करू शकतो, ही रेंज घ्या, मोबाईल घ्या, मोबाईलची रेंज घ्या. आणि अशा पद्धतीची एक जाहिरात तुम्हाला सगळ्यांना ती माहीत आहे. म्हणजे एकंदरीत त्या कालखंडातली ती जाहिरात पुढे मात्र आपल्या प्रत्येकाला त्याचं अनुकरण करावं लागलं या कालखंडामध्ये. हा आपल्याला महत्त्वाचा विषय वाटतो. आणि मग अचानक आपण पाहिलं की पहिली ते पदव्युत्तर वर्ग आपण 24 मार्चला शासनाने जाहीर केलं. भारतामध्ये पूर्णतः आपल्याला सांगितलं की आता तुम्ही घराच्या बाहेर निघायचं नाहीये, पूर्णतः बंद, तुमची शाळा बंद, महाविद्यालय बंद, सगळ्या पद्धतीची घोषणा झाल्यानंतर आपले पालक असतील, विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे वेगवेगळे तज्ज्ञ व्यक्ती असतील किंवा या खात्यांचे वेगवेगळ्या पातळीवरले मंत्री असतील, ह्या सगळ्यांपुढेच यक्ष प्रश्न निर्माण झाला होता की आता पुढे काय. की जर मुलं घरामध्ये आपण कोंडून ठेवली, मुलांना योग्य वयामध्ये योग्य शिक्षण जर मिळालं नाही तर मग मात्र पुढे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. मग अनेक विद्यार्थ्यांचं हे वय किंवा ही वर्ष वाया जाऊ शकतात. असे अनेक प्रश्न हे निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. आणि शिक्षणाच्या संदर्भामध्ये शासन चिंतेत होतं, शिक्षक चिंतेत होते, पालक चिंतेत होते, विद्यार्थी चिंतेत होते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये काही सक्षम पर्याय आपल्याकडे येतो की काय, किंवा सक्षम पर्याय आपण शिक्षणाचा देऊ शकतो का. म्हणून आपण पाहतो की सा विद्या या विद्ये मुक्ते. तर आपण पाहिलं की शिक्षण हे बंधनातून आणि मुक्तीकडे नेणारी एक प्रक्रिया आहे. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण हे सामाजिकरणाचं एक साधन आहे. आणि हे जर साधन अशा पद्धतीने बंद केलं, अशा पद्धतीने जर बंद झालं तर आपल्याला माहित आहे की 15 लाख शाळा आपण बंद झाल्या अचानकपणे, 40,000 महाविद्यालय बंद झाली, 1,000 विद्यापीठं होती ती बंद झाली. आणि जवळपास 24 ते 25 कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम झाला. असा अहवालातून, वेगवेगळ्या अहवालातून हे स्पष्ट झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग पुढे संकल्पना आपल्याला माहित आहे की शिक्षण हे सगळ्यांना मिळालं पाहिजे ही आपली संकल्पना आहे की गरीब हो या धनवान, शिक्षा सबकी हो एक समान, अशा पद्धतीचं घोषवाक्य सातत्याने आपण घेताना आपल्याला दिसून येतं. परंतु पुढे काय झालं तर देशभरामध्ये आता मात्र आपल्याला लक्षात येऊ लागलं की भारतामधली ही परिस्थिती होती,
पण बाहेर काय सुरू आहे शिक्षणातलं याचा आढावा आपल्या शिक्षण तज्ज्ञांनी घेतला आणि जे विकसित राष्ट्र होते त्या विकसित राष्ट्रांमध्ये एक ऑनलाईन पद्धतीने शिक्षण पद्धती ही सुरू असलेली आपल्याला आढळून आली. आणि मग शिक्षण कशा पद्धतीने सुरू ठेवलं पाहिजे आणि मग त्या विकसित ज्या राष्ट्रांचं मॉडेल आहे ते आपण काही प्रमाणामध्ये स्वीकारलं आणि आपल्या विकसनशील जे देश होते त्यांनी सुद्धा ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा पुढाकार हा घेतलेला आपल्याला दिसून येतो की शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मग आपण पाहतो की ऑनलाईन अहवाल किंवा मग ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचा निर्णय जेव्हा शासनाने घेतला तेव्हा मात्र ट्राय नावाची जी संस्था आहे त्यांनी काही आढावा घेतला की आपण अभ्यास केला की आपण ऑनलाईन शिक्षण देणार आहोत, परंतु ऑनलाईनची परिस्थिती सध्या काय आहे याचा आढावा घेण्याचा प्रयत्न हा झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये जर काय झालं तर तुम्ही पाहिलं असेल की या अहवालातून ऑनलाईन तपासणीच्या किंवा ऑनलाईनच्या बाबतीत काय परिस्थिती आहे भारताची याचा आढावा हा घेतला तेव्हा असं लक्षात आलं की 68.48 कोटी हे इंटरनेटचा वापर करणारे लोक आहेत. त्यानंतर 48.82 कोटी हे कोटी लोक मोबाईल फोनचा वापर करतात. त्यापैकी स्मार्टफोनचा वापर करणारे 40 कोटी जवळपास आहेत आणि टी व्हीचा वापर करणारे 76 कोटी आहेत. इंटरनेटचा वापर करणाऱ्यामध्ये मात्र भेदभाव आपल्याला परत दिसला की शहरी भागामध्ये 64% लोक इंटरनेटचा वापर करतात, ग्रामीण भागामध्ये 36% लोक इंटरनेटचा वापर करतायत आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला लिंगभेदाची भावना दिसून आली की त्यामध्ये पुरुषांमध्ये 67% इंटरनेटचा वापर होतो आणि स्त्रियांमध्ये 33% इंटरनेटचा वापर होतो. तर अशा पद्धतीने हे लक्षात आलं आणि मग नंतर काही आढावा घेण्यात आला की शिक्षणाच्या संदर्भामध्ये काय परिस्थिती आहे. तर 77% विद्यार्थ्यांकडे हे ऑनलाईनची सुविधा ही उपलब्ध नाही आहे असं त्या अहवालामधून त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. युनिसेफने सांगितलं की 27 कोटी विद्यार्थ्यांच्या जीवनावर हे शिक्षण बंद झाल्यामुळं परिणाम होत आहे. दक्षिण आशियाचा विचार केला तर 60 कोटी, फक्त मी आताच उल्लेख केल्याप्रमाणे फक्त काय भारतातच ही परिस्थिती नव्हती तर पूर्ण जगामध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दक्षिण आशियामध्ये जवळपास 60 कोटी विद्यार्थी हे यापासून वंचित शिक्षणापासून वंचित राहिलेले आपल्याला दिसून येतात किंवा यांचं शिक्षण हे बंद पडलेलं होतं. 188 देशांमध्ये 154 कोटी विद्यार्थी हे घरी बसलेले आपल्याला दिसून आले आणि मग भारतामध्ये आताच मी उल्लेख केल्याप्रमाणे 25 ते 26 कोटी विद्यार्थी हे होते. 89 लाख जवळपास शिक्षक होते, यांनाही घरी बसावं लागलं होतं. आणि मग एवढी मोठी ही सगळी एनर्जी घरी बसून ठेवणं आणि त्यांना कोणतंही काम न देणं हे आपल्या देशामध्ये मानवी बॉम्ब तयार केल्यासारखं झालं असतं आणि म्हणून आपल्याला सांगता येईल की अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि मग ऑनलाईन शिक्षण सुरू झालं. ऑनलाईन शिक्षणाचे वेगवेगळ्या पद्धतीने आढावा घेण्यात आला आणि नंतर ऑनलाईन शिक्षण द्या आणि शैक्षणिक सगळ्या ॲक्टिव्हिटी ह्या ऑनलाईन सुरू करा अशा पद्धतीचे आदेश आले. आणि मग अशी परिस्थिती असताना आपण पाहिलं तर 1ली ते 8वीपर्यंत ऑनलाईन शिक्षण देण्याची परवानगी नव्हती, परंतु आपल्याला माहिती आहे 1ली ते 8वीपर्यंत नव्हती, परंतु 8वी ते 12वीपर्यंत ऑनलाईन शिक्षण सुरू करा, पदवी आणि पदव्युत्तरचं ऑनलाईन शिक्षण सुरू करा असे शासनाचे आदेश आले. आणि मग आपण पाहिलं तर शालेय परिस्थितीमध्ये काय दिसून येतं शालेय शिक्षणामध्ये तर आपल्या असं लक्षात येतं की मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या ज्या काही जिल्हा परिषद महानगरपालिकांच्या शाळा होत्या त्यांच्या पुढले प्रश्न हे वेगळेच होते, कारण त्यांच्याकडे ऑनलाईनसाठी लागणारी जी काही साधनसामुग्री होती ती काही उपलब्ध नव्हती. म्हणून काही फार लवकर त्या शाळांमधून ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधा ताबडतोब उपलब्ध होऊ शकल्या नाही. परंतु याच्या उलट मात्र ज्या खाजगी इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळा होत्या त्यांनी मात्र 1ली ते 12वीपर्यंतचे आपले वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांकडून मग आपल्याला माहिती आहे की पुढे काय झालं तर पुढे फीसचा प्रश्न निर्माण झाला. अनेक विद्यार्थी जे होते की ते पालकांनी प्रश्न उपस्थित केला की फीस कशा पद्धतीने घेतली जावी. अनेक प्रश्न निर्माण झाले, शासनाच्या पातळीवर त्याची चर्चा झाली, अनेक कमिट्या नेमण्यात आल्या आणि त्याचं पुढे काय झालं आपल्याला ज्ञात आहे. पण खाजगी जी काही याच्यामध्ये आपण पाहिलं की जी खाजगी क्लासेस होते त्यांच्याकडे मात्र ताबडतोब त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार होता. जेई आणि नीटचे जे क्लास होते ह्या वर्गामध्ये महत्त्वपूर्ण वर्गामध्ये जे विद्यार्थी होते 12वीच्या त्यांच्यासाठी 11वीच्या जेई आणि नीटचे क्लासेस मात्र ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले आणि त्यांना रिस्पॉन्स सुद्धा चांगला मिळाला, कारण
त्या कालखंडातलं महत्त्वपूर्ण अशी 2 वर्षे करिअरच्या दृष्टीने आपण मानतो आणि त्या 2 वर्षामधली मुलं ही ऑनलाईन शिक्षण सुरू झालं, मुलंसुद्धा ती घेऊ लागली. परंतु आपण जर पुढे पाहिलं तर मग आपल्याला सांगता येईल की वेगवेगळे ॲप तयार झाले. महाराष्ट्र शासनाने सांगितलं की जर खेड्यापाड्यामध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही आहे, ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये, तर मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला माहीत आहे की टी व्हीचा वापर करता येईल का, टी व्हीवरून एखादं चॅनल सुरू करता येईल का, याचाही प्रयत्न हा झाला. महाराष्ट्र शासनाच्या ज्या शिक्षण मंत्री आहेत वर्षाताई गायकवाड यांनी वेळोवेळी हा आढावा घेऊन पत्रकार परिषदेतून सांगितलं की आम्ही आता विविध प्रकारचे ॲप तयार केले. 1,91,00,000 विद्यार्थ्यांना PDF माध्यमातून त्यांनी पुस्तकाची उपलब्धता करून दिली शालेय शिक्षणाच्या. आणि मग अशा पद्धतीने सांगितलं की ही जी काही कोविडची परिस्थिती निर्माण झालेली की आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा प्रश्न निर्माण होतो, जेव्हा समस्या निर्माण होते, त्यावर आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि याच्याकडे आपण जर सकारात्मकरित्या पाहिलं की कोविड-19ची ही परिस्थिती निर्माण झाली आणि याच्यामधून सकारात्मकरित्या याच्यावर काय आपल्याला चांगलं शोधता येईल, चांगला काय उपाय शोधता येईल, हा प्रयत्न झालेला आपल्याला सांगता येतो. आणि एकंदरीत ही जी काही परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये आपण पाहिलं की 1,00,000 जवळपास शिक्षकांना, आपल्याला माहिती आहे की शिक्षक आपण होतो किंवा शिक्षक आहोत आपण, परंतु तंत्रज्ञान आपल्याला तेवढं अवगत नव्हतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये शासनाने जवळपास 1,00,000 शिक्षकांना तंत्राचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने कसं शिक्षण द्यायचं याच्या संदर्भातली माहिती किंवा याच्या संदर्भातलं प्रशिक्षण देण्याचं काम हे झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग आपल्याला सगळ्याला माहीत असेल की उन्मय नावाचं एक ॲप आलं आणि पंतप्रधानांनी आपल्या त्या मुलाचा सत्कार देखील केला की मेरा मोबाईल मेरा विद्यालय ही एक संकल्पना त्यांनी राबवली. आणि उन्मय नावाचं ॲप हे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दिसू लागलं. 8 राज्यातल्या 12,00,000 विद्यार्थ्यांनी ह्या ॲपचा वापर करून आपलं शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आणि मग आपण पाहतो की अशी परिस्थिती निर्माण झाली होती की एक काळ आपण मोबाईल मुलांच्या हातामध्ये देत नव्हतो, परंतु आता मात्र आपल्याला मुलांकडे मोबाईल देण्याची वेळ आली. मुलांना अशा पद्धतीने आपल्याला माहिती द्यावा लागू लागली आणि मुलं त्याच्या माध्यमातून वापर करू लागले. परंतु या ठिकाणी माझ्या एक लक्षात आलं की घरामध्ये असताना पूर्वी पालकाची भूमिका करत होते, परंतु आता पालकाला शिक्षकाचीही भूमिका करावी लागली. अशा दुहेरी भूमिकेमधून पालकाला जावं लागलं. शिक्षक आणि पालक दोन्ही भूमिका त्यांनी पार पाडलेल्या आपल्याला दिसून येतात. आता उच्च शिक्षणाच्या परिस्थितीचा जर विचार केला तुम्ही तर आपल्याला माहित आहे की स्वातंत्र्याच्या वेळेस आपण पूर्वीच्या कालखंडामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 20 विद्यापीठं होती, फक्त 500 महाविद्यालय होते. आज मात्र काय परिस्थिती आहे तर 993 विद्यापीठं आणि 39,931 एवढी मोठी महाविद्यालय आज सुरू झालेली आपल्याला दिसून येत आहे. 385 खाजगी विद्यापीठं आहेत, 13% हे खाजगी अनुदानित महाविद्यालय आहेत, 64% अनुदानित महाविद्यालय आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये शाळेमधून उच्च शिक्षणाकडे येणारा जे वर्ग आहे अशी विद्यार्थी संख्या ही 26% आहे. म्हणजे आजही आपण जर पाहिलं तर एकंदरीत परिस्थिती ही उच्च शिक्षणाची आपल्याला दिसून येते. आणि मग हे उच्च शिक्षण सुरू करा, ऑनलाईन पद्धतीने उच्च शिक्षण सुरू झालं. आणि याचे जर इतिहासाचा आढावा थोडक्यात तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला तर असं लक्षात येतं की अगोदर ही सुविधा नव्हती का, उच्च शिक्षण आपण ऑनलाईन पद्धतीने देत होतो का नाही. तर आपल्याला माहीत आहे की विदेशामध्ये ब्रिटन असेल किंवा वेगवेगळे देश असतील, त्या देशांमध्ये ही शिक्षण पद्धती 170 वर्षापूर्वीची आहे. कितीदा अशा पद्धतीने मुलांना होमवर्क देणं किंवा असाइनमेंट देणं आणि त्यांच्याकडून ते डिस्टन्स पद्धतीने करून घेणं अशा पद्धतीची होती. आणि मग भारताची काय परिस्थिती होती तर 1962ला हे डिस्टन्स एज्युकेशन सुरू झालेलं भारतामध्ये आपल्याला दिसून येतं. त्याला आपण दूरशिक्षण असं म्हणतो. ज्यांना शाळेमध्ये जाणं शक्य नाही, ज्यांना महाविद्यालयामध्ये उपस्थित राहणं शक्य नाही, अशांसाठी ही डिस्टन्स एज्युकेशन पद्धती ही विकसित झालेली आपल्याला दिसून येते. आणि मग आंध्र प्रदेशामध्ये असलेल्या डॉक्टर B.R. आंबेडकर विद्यापीठाने 1982ला अनेक कोर्स हे ऑनलाईन पद्धतीने, डिस्टन्स पद्धतीने, दूरशिक्षण पद्धतीने सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. महाराष्ट्रामध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल तर YCMU
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की पोस्टाने पुस्तकं घरी यायची, त्याच्यानंतर इंटरनेटच्या माध्यमातून जी CD होती, DVD होती, तिच्या माध्यमातून मुलांना दूरशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण देण्याची व्यवस्था ही तत्कालीन व्यवस्थेमध्ये अस्तित्वात होती किंवा अशा पद्धतीने उच्च शिक्षणामध्ये अस्तित्वात होती असं आपल्याला सांगता येईल. आणि मग पुढे जर आपण पाहिलं तर 1997ला गुगल आलं, की गुगल सर्च इंजिन आलं आणि त्यानंतर 2005ला यूट्यूब, फेसबुक आले, 2006ला फेसबुक, व्हॉट्सअप आलं आणि मग सोशल मीडिया म्हणून याची ओळख आपण होऊ लागली. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मुलांना मोठ्या प्रमाणावर आपल्याला पडलेले प्रश्न या माध्यमातून गुगल सर्चच्या माध्यमातून ते विद्यार्थी सोडू शकत होते. आणि अशा पद्धतीने काही प्रमाणामध्ये हे ऑनलाईन पद्धतीचं शिक्षण विद्यार्थी हे घेऊ शकत होते. अशा प्रकारची परिस्थिती होती. परंतु पुढे कोविड-19मुळे मात्र आपल्याला एक पर्याय राहिला नाही. आपण घरी बसलो किंवा आपल्याला बंदिस्त व्हावं लागलं, सोशल डिस्टन्सिंग ठेवावं लागलं आणि म्हणून आपल्याला प्रत्यक्ष विद्यार्थी महाविद्यालयामध्ये बोलवून गर्दी वाढवायची नव्हती. म्हणून शासनाने सांगितलं की तुम्ही जिथं आहात तिथून विद्यार्थ्यांशी संवाद साधा. आणि मग उच्च शिक्षणाची परिस्थिती काय होती? मार्च महिना होता. मार्च महिना असल्यामुळे आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आपले अभ्यासक्रम पूर्ण झालेले होते, परंतु आपल्या परीक्षा मात्र ह्या बाकी होत्या. की परीक्षा घेणं हे तेवढं शिल्लक होतं, आपण अभ्यासक्रम पूर्ण केलेले होते. आणि मग आपल्याला माहीत आहे की परीक्षा मग कशी घ्यायची, कोणत्या पद्धतीने घ्यायची, याच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न हे निर्माण झाले. आणि मग UGCने सुद्धा हरियाणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर RC कुऱ्हाड सर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली की आता देशभरामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे, परीक्षा बाकी आहेत, मग ह्या परीक्षा घ्यायच्या का नाही, कशा पद्धतीने घ्यायच्या, या संदर्भामध्ये मार्गदर्शन करावं किंवा ह्या समितीने अहवाल द्यावा. अशा पद्धतीची ही समिती कार्यरत झाली. आणि या समितीने जवळपास 29 एप्रिल 2020ला या समितीचा अहवाल प्राप्त झाला आणि मार्गदर्शक सूचना ह्या काढण्यात आल्या. आणि मग या मार्गदर्शक सूचनेनुसार परीक्षा ह्या घेतल्याच पाहिजे, परीक्षा हे टाळणं शक्य नाही. परीक्षा घेणं हे 6 जुलैला 2020ला ठरलं की परीक्षा घेणं हे बंधनकारक आहे. आणि मग आपण पाहतो की YCMUने ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचं ठरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. कारण एकीकडे महाराष्ट्र शासनाचे आदरणीय मुख्यमंत्री, उच्च शिक्षण मंत्री म्हणत होते की अशा पद्धतीने आता परीक्षा घेणं शक्य नाही आहे, आपण मुलांना पुढल्या वर्गामध्ये देऊ किंवा त्यांना पास करून टाकूया, परीक्षा घेणं आपल्याच्याने आता शक्य नाही आहे कारण रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आणि आदरणीय राज्यपालजींनी सांगितलं की नाही, परीक्षा तर तुम्हाला घ्यावीच लागेल. अशा द्विधा मनस्थितीतून आपले विद्यार्थी, उच्च शिक्षणातले विद्यार्थी हे त्या कालखंडातून गेलेले आपल्याला दिसून येतात. आणि मग निर्णय झाला की अंतिम वर्षाच्या परीक्षा आपण घेतल्या, परंतु मात्र आपल्या असं लक्षात येतं की अंतिम वर्षाच्या परीक्षा झाल्या, परंतु फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना आपण कॅरी ऑन दिलं, आपण त्यांना पुढे वर्गामध्ये बसवण्याचा प्रयत्न आपण केला. आणि आपल्याला ऑनलाईनच्या बाबतीमध्ये सांगता येईल की ऑनलाईन परीक्षा झाल्या. आपल्या विद्यापीठांनी, पुणे विद्यापीठ असेल, मुंबई विद्यापीठ असेल किंवा अनेक विद्यापीठं असतील, यांनी प्रयत्नही केला. आपण आपल्या विद्यापीठाच्या क्षेत्रामधल्या काही परीक्षा ह्या ऑनलाईन घेतल्या, परंतु अनेक प्रश्न त्या ऑनलाईन परीक्षेमुळे निर्माण झालेले आपल्याला दिसून आले. आणि मग आपल्याला सगळ्यात यशस्वीरित्या पार पडली ती यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली अत्यंत यशस्वीरित्या. परंतु बाकीच्या विद्यापीठांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. मुलांकडे स्मार्टफोन नव्हते, मुलांना गावामध्ये रेंज नव्हती, त्याच्या समस्येच्या संदर्भामध्ये आपण आढावा घेणार आहोत. परंतु अशा पद्धतीची परिस्थिती ही परीक्षेच्या संदर्भाने निर्माण झाली. आणि ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भाने पुढील शैक्षणिक वर्ष सुरू झालं आणि मग आपण पुढल्या सत्रामध्ये मला वाटतं की सगळे टीचर आपण आपल्या पद्धतीने तंत्रस्नेही होण्याचा प्रयत्न केला, तंत्रज्ञान अवगत केलं. आणि अनेक माझे मित्र प्राध्यापक आहेत ज्यांनी झूम मीटवरून, गुगल मीटवरून, वेबएक्स मीटवरून आणि अशा पद्धतीने यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे. आणि म्हणून आपण पाहतो की आपले उच्च शिक्षण मंत्री सातत्याने सांगत होते की आमच्या
जे काही पद्धतीने आहे, क्लास आमच्या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत, परीक्षा आमच्या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत, त्याचे निकाल येणं आपलं ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे, कुठंही शैक्षणिक वर्ष थांबणार नाही याची काळजी ही आपण सर्व उच्च शिक्षण विभागामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांनीच घेतलेली आपल्याला दिसून येते, की कुठेही विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाता कामा नये. आपल्या परीने भलेही आपण पाहतो की आज मी वणीला येऊन व्याख्यान तुमच्यासोबत देऊ शकत नसेल, वणीच्या महाविद्यालयामध्ये येऊन मी तुमच्याशी संवाद साधू शकत नसेल, परंतु मी जिथं आहे माझ्या महाविद्यालयामधून मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. ही जी काही पद्धत विकसित झाली, ही वेबिनारची पद्धत विकसित झाली, ती यामुळेच झाली की तिथून संजय कुमार सर आज मेरठला आहेत, तिथून ते आपल्याशी संवाद साधू शकतायत. म्हणजे काहीतरी सकारात्मक जर आपण पाहिलं तर ह्या सगळ्या बाबींचा उल्लेख ह्या सकारात्मकतेच्या संदर्भाने हा आपल्याला करता येईल. यामध्ये आपण पाहिलं की अनेक विद्यार्थ्यांच्या संदर्भाने जेव्हा विचार करतो तेव्हा अनेक विद्यार्थ्यांच्या संदर्भाने अनेक प्रश्न निर्माण झाले. शिक्षकांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की ई वेबिनारचा जसं मी आता उल्लेख केला तसे अनेक आपले वेबिनार झाले. आपल्याला UGCने मान्यता दिली, UGCने नंतर सर्क्युलर काढलं 70-30 की 70% ऑफलाईन आणि 30% ऑनलाईनला UGCने सुद्धा मान्यता आपल्याला दिलेली दिसून येते. आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण जगाच्या समोर जात असताना आपले जे काही प्रश्न होते शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपण चांगल्यात चांगल्या पद्धतीचं गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न हा ऑनलाईन पद्धतीने केलेला आपल्याला दिसून येतो. पुढे आपले रिफ्रेशर कोर्स असतील हेही आपले झालेले आपल्याला दिसून येतात. रिफ्रेशर कोर्स जे आहेत आपण ऑनलाईन पद्धतीने केले, UGCने त्याला मान्यता दिलेली आहे. म्हणजे आपण आपलं प्रशिक्षण जिथं आहोत तिथं ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा प्रयत्न हा झालेला आपल्याला दिसून येतो. पुढे आपण एक बाब चांगली झाली की आपण कोविड-19चा विषाणू लागून झाल्यानंतर आपल्या सगळ्या आरोग्य यंत्रणेशी आपलं लक्षात आलं की आरोग्य यंत्रणा आपली कशी कमकुवत आहे, आपल्याला किती डॉक्टरची आवश्यकता आहे. आणि म्हणून मग उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये असलेली जी काही वैद्यकीय शिक्षण आहे, वैद्यकीय शिक्षणाची नवीन महाविद्यालय 1990 जागा ह्या पदवीच्या तयार करण्याचं काम केला, तेव्हा मान्यता देण्याचं काम हे या ठिकाणी शासनाने केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर PGच्या 1000 जागा वाढवण्याचं काम केलं. म्हणजे वैद्यकीय शिक्षणामध्ये आरोग्याच्या संदर्भाने जेव्हा अशा प्रकारचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ही संधी उपलब्ध करून दिली किंवा शासनाने याच्या मान्यता ही दिलेली आपल्याला दिसून येते. एकंदरीत इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणं हे प्रत्यक्षरित्या शिक्षण घेणं आवश्यक जरी असलं तरी ऑनलाईन पद्धतीने का होईना पण मुलांनी हे शिक्षण घेतलं. आणि भविष्यामध्ये मला वाटतं की या ठिकाणी आता जे काही अभ्यासक्रम तयार होतील, BEdचे असतील, DEdचे असतील किंवा नेट शेटचे अभ्यासक्रम तयार होतील, त्याच्यामध्ये एक विषय किंवा एक घटक निश्चितपणे राहील की तंत्रज्ञानाचा वापर करून आपण शिक्षण कशा पद्धतीने दिलं पाहिजे हा घटक आपल्याला ॲड करावा लागेल. आणि कारण कधीही अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली तर आपण आपल्या विद्यार्थ्यांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद हे साधू शकू. आता हे सगळं जरी सकारात्मक असलं तरी काही प्रश्न मात्र या ठिकाणी निर्माण झाले होते, काही समस्या ह्या ऑनलाईनमुळे निर्माण झालेल्या होत्या, त्या मात्र कोणत्या होत्या याचाही थोडक्यामध्ये आढावा मी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल. की प्रश्न आपण पाहिलं की अचानक जी काही अचानक ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्या, लॉकडाऊन अचानक लागलं आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर जी काही महाविद्यालय होती ती महाविद्यालय तुम्ही जर पाहिली तर ही महाविद्यालयांमध्ये ही जी काही ऑनलाईन शिक्षण देण्याच्या सुविधा होत्या ह्या अपुऱ्या होत्या. आपण कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी आपली तशी नव्हती की आपल्यालाही वाटलं नव्हतं की अशा पद्धतीने विद्यार्थ्यांकडे ती साधनसामुग्री नव्हती, प्राध्यापकांकडे ती साधनसामुग्री नव्हती आणि महाविद्यालयांमध्ये सुद्धा ही साधनसामुग्री नव्हती की जे लगेच तातडीने आदेश निघाले की आपण ऑनलाईन पद्धतीने ते सुरू करू. अशा पद्धतीची एक प्रश्न निर्माण झाला होता की ह्या साधनसामुग्रीचं वेळेवर करायचं काय, ही कशी उपलब्ध करायची हाही महाविद्यालयांपुढे प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर शहरी, ग्रामीण, आदिवासी भागामध्ये जे काही राहणारे आपण आहोत प्रत्येकाचं मी जेव्हा इंटरनेटच्या वापराचं प्रमाण सांगितलं तेव्हा तुम्हाला त्याचे प्रमाण वेगवेगळं आढळून आलं. मग ज्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये जे विद्यार्थी राहत होते त्यांना आपण जरी इथून ऑनलाईन क्लास टाकला तरी ते विद्यार्थी मात्र उपस्थित राहून त्याच कालखंडामध्ये त्यांच्याकडे जर लाईट नसेल, विद्युत नसेल, त्यांचा मोबाईल रिचार्ज झालेला नसेल तर मग अशा परिस्थितीमध्ये विद्युत पुरवठा त्यांच्याकडे नसेल तर अनेक प्रश्न त्या विद्यार्थ्यांच्या समोर निर्माण झाले, पालकांसमोर निर्माण झाले. हेही आपल्याला सांगता येईल. डेटा पॅक असेल की आपण
मोबाईल रिचार्ज कसा करायचा, त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा, रिचार्ज करण्यासाठी पैसे कुठून आणायचे. एकीकडे परिस्थिती अशी होती की गरिबीमुळं रोजगार गेलेला आहे, लाखो हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण परत स्मार्टफोन घ्या, त्यांचा रिचार्ज करा, महिन्याला त्यांचा खर्च वाढवा, अशा प्रकारची परिस्थिती ही निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि मग आपण पाहिलं की मध्ये सगळ्यांनी तुम्ही सुद्धा ते चित्र पाहिलं असेल की क्लास सुरू आहे आणि ग्रामीण भागातली मुलं ही झाडावर गेलेली झाडावरून क्लास अटेंड करताना तुम्ही ते पाहिलं असेल, किंवा काही मुलं ही घराच्या छतावर बसून क्लास अटेंड करताना आपल्याला ती चित्र आली होती. म्हणजे एकंदरीत त्या इंटरनेटच्या पुरवठ्याचा प्रश्न असेल किंवा त्या रेंजचा प्रश्न असेल. त्याचबरोबर आपण पाहिलं की मध्ये बातमीही तुम्ही वाचली असेल की एका मुलाने आत्महत्या केली की आईवडिलाला स्मार्टफोन मागितला मला शाळेसाठी द्या म्हणून, आणि ते देऊ शकले नाही म्हणून मुलाने आत्महत्या केली. असेही काही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. शैक्षणिक गळतीचा प्रश्न निर्माण झाला. तुम्हाला माहीत असेल की आता इथं महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, उपप्राचार्य, आपण सगळे या क्षेत्रामध्ये काम करणारे आहोत की मागच्या वर्षी आपण फर्स्ट इयरची विद्यार्थी संख्या जर तुम्ही पाहिली, प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी 12वी पास झाले, पण आपण शासनाने त्यांना पास केलं, परंतु प्रथम वर्षामध्ये ते प्रवेशच घेत नव्हते. त्यांना विचारलं तर ते सांगत होते की आता महाविद्यालय बंद आहे, फीस भरण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही आहेत, आम्ही प्रवेश घेऊ शकत नाही आहेत. ती मुलं घरीच बसली आणि मग गेल्या वर्षीची मुलं आता ह्या वर्षी कुठेतरी प्रवेशासाठी येऊ लागलेली आहेत. म्हणजे मुलांच्या संदर्भाने, प्रवेशाच्या संदर्भाने मुलांना अनेक अडचणींना ह्या सामोरे जावं लागलं. शैक्षणिक गळतीचं प्रमाण थोडक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर शैक्षणिक गळतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं दिसून येतं. त्यामध्ये देखील मुलींचं शैक्षणिक गळतीचं प्रमाण अधिक वाढलं. अनेक पालकांना वाटलं की लॉकडाऊनची संधी आहे, लॉकडाऊनमध्ये अनेक पालकांनी आपल्या मुलींचे कमी वयामध्ये विवाह केले, असे अनेक अहवाल हे आपल्या समोर आलेले आपल्याला दिसून येतात. आणि अनेक खाजगी कंपन्या, अनेक जी काही श्रीमंत, याच्यामध्ये सुद्धा मोठा भेद झाला की जी श्रीमंतांची मुलं होती, ज्यांच्याकडे ही साधन सामग्री उपलब्ध होती, त्यांचं शिक्षण पुढे जात राहिलं, परंतु जी ग्रामीण भागामध्ये राहणारी, आर्थिक परिस्थितीने गरीब असलेली, आदिवासी समुदायामध्ये राहणारी, ज्यांच्याकडे आर्थिक ती साधनं उपलब्ध करण्यासाठी आर्थिक तरतूद नाही आहे, अशी सगळी जी काही मुलं होती यांच्या संदर्भाने आपल्याला सांगता येईल की एक दरी निर्माण झाली. शिक्षणामध्ये श्रीमंतांच्या मुलांचं शिक्षण पुढे गेलं आणि गरिबांच्या मुलांचं शिक्षण हे मात्र मागं राहिलं. ही साधनं त्यांना पुरेशी उपलब्ध होऊ शकली नाही आणि म्हणून एक दरी ही निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आरोग्याचा प्रश्न यामुळे निर्माण झाला की शालेय शिक्षण असेल, महाविद्यालयीन शिक्षण असेल, मुलं सातत्याने मोबाईलच्या संपर्कात राहू लागली. मग त्यांच्या अनेक नेत्ररोग तज्ज्ञ जे आहेत त्यांचे अहवाल समोर आलेले आहेत की अनेक मुलांना या कालखंडामध्ये चष्मे लागले किंवा डोळ्यांचे त्यांचे नंबर वाढले. डोळ्यांच्या नेत्राच्या आरोग्याचा प्रश्न हा त्यांचा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की मानसिक आरोग्यसुद्धा मोठ्या प्रमाणावर धोक्यामध्ये आलेलं आहे की अनेक मानसरोग तज्ज्ञ जे आहेत त्यांचे अहवाल आले, त्यांचे लेख आलेत. त्याच्यामधून त्यांनी सांगितलं की या कालखंडामध्ये आमच्या हॉस्पिटलकडे येणाऱ्यांची संख्या ही वाढलेली आहे. मग त्याच्यामध्ये विद्यार्थी होते, पालक होते, असे सगळ्यांच्याच आरोग्याचा प्रश्न देखील विद्यार्थ्यांच्या हा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. अनेक खाजगी कंपन्यांनी मात्र याच्यामध्ये पैसा कमवलेला आपल्याला दिसून येतो की खाजगी कंपन्यांनी, आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे नीट, आणि आताच मी उल्लेख केला की नीटचे क्लास असतील, जेईचे क्लास असतील, बायजूस नावाचं ते आपल्याला माहिती आहे की ॲप आलं आणि त्यांनी आपली पालकांनाही वाटू लागलं की मुलगा रिकामा कसा ठेवावा, महाविद्यालय कधी ऑनलाईन शिक्षण सुरू करेल, शाळेमधून कधी शिक्षण सुरू होईल. अनेक पालकांना घाई झाली. अनेकांनीही बायजूसचं जे काय आहे किंवा वेगवेगळ्या उदाहरण म्हणून घेतलं एका कंपनीचं, परंतु अनेक कंपन्यांकडे अशा पद्धतीचं आपल्याला सांगता येईल की अनेक कंपन्यांनी याचा वापर करून आपली आर्थिक म्हणजे त्यांची फायदा करून घेतलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग ऑनलाईन अनुभव नव्हता आपल्याला शिक्षकांना आणि प्रशिक्षणात सुद्धा आपल्याला नव्हतं. अनेकांनी हा प्रयत्न हा झालेला आपल्याला दिसून येतो. एकंदरीत आपण जर पाहिलं तर असे प्रश्न हे उच्च शिक्षणाच्या संदर्भाने निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. आणि मग माझ्यासारखा एखादा शिक्षक, मीही प्रयत्न केला या लॉकडाऊनमध्ये आणि यूट्यूब चॅनल मी जेव्हा सर्च केलं की मराठीमध्ये काय आपल्याला उपलब्ध आहे, आपल्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून काय देता येईल, जेव्हा मी यूट्यूबला सर्च केलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अनेक हिंदी चॅनल उपलब्ध होती, अनेक हिंदीमध्ये
इंग्रजीमधून साहित्य उपलब्ध होतं विद्यार्थ्यांना, परंतु मराठीमधून समाजशास्त्राचं साहित्य हे विद्यार्थ्यांना उपलब्ध नाही आहे. म्हणून मी माझं चॅनल सुरू केलं आणि चांगल्या पद्धतीने तुमच्यासारख्यांनी सर्वांनी त्याला प्रतिसाद दिला आणि आज चांगले 3000 सबस्क्रायबर झालेत. मोठ्या प्रमाणावर ते चॅनल सुरू आहे. एकच प्रयत्न होता की सातत्याने आपला शिक्षक म्हणून एक प्रयत्न राहिला पाहिजे की माझ्या विद्यार्थ्यांशी कोणत्या ना कोणत्याही परिस्थितीमध्ये मी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, माझ्याकडून त्यांना काहीतरी पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारची परिस्थिती हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. एकंदरीत हे सगळा परिस्थितीचा आढावा या ठिकाणी मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मीही आपल्यासारखाच एक शिक्षक आहे आणि म्हणून मला जे काही जाणवलं, मला जे काही वाटलं ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या महाविद्यालयाचे प्राचार्य, समाजशास्त्र विभाग प्रमुख, त्यानंतर IQC कोऑर्डिनेटर, उपप्राचार्य, आपण सर्वांनी या ठिकाणी मला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपले पुनश्च एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.